कमी वेळेत मराठीमध्ये आणि एकदम सोप्या पद्धतीने आपण टेलर्स थेरम समजून घेणार आहोत. सो सुरू करूया. बघा, टेलर्स थेरम किंवा याला म्हणतात टेलर्स सिरीज मेथड. याच्यामध्ये तीन प्रकारचे केसेस आहेत, म्हणजे तीन प्रकारचे गणित विचारतात. पहिली केस आहे इन पॉवर ऑफ x मायनस h, दुसरी केस आहे इन पॉवर ऑफ x आणि तिसरी केस आहे ट्रिग्नोमेट्रिक, लॉगॅरिथमिक आणि नंबर्सचे प्रॉब्लेम. सो या तीन प्रकारच्या केसेसवर तुम्हाला प्रॉब्लेम्स विचारतात. सो सुरू करूया. बघा, टेलर्स थेरम मध्ये तीन महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत, तुम्हाला पाठ करायचे आहे. पहिला फॉर्म्युला इन पॉवर ऑफ x मायनस h. याच्यामध्ये h काढण्यासाठी आपण x मायनस h घेतो आणि त्याच्यावरून h काढतो. पुढे कळेल तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये. फॉर्म्युले फक्त समजून घ्या. पहिला फॉर्म्युला f ऑफ x इज इक्वल टू f ऑफ h प्लस x मायनस h f डॅश h प्लस x मायनस h होल स्क्वेअर अपॉन 2 फॅक्टोरियल f डबल डॅश h प्लस x मायनस h होल क्यूब अपॉन 3 फॅक्टोरियल f ट्रिपल डॅश h प्लस x मायनस h रेस टू 4 अपॉन 4 फॅक्टोरियल f रेस टू 4 डॅश h. नेक्स्ट इन पॉवर ऑफ x. इथे आपण x प्लस h सोबत कंपेअर करतो आणि h काढतो. बघा, इथे मायनस सोबत करायचं, इकडे प्लस करायचं. हे दोघं फॉर्म्युले सेमच आहेत. या दोघांपैकी हाच फॉर्म्युला सगळीकडे वापरत जायची गरज नाही. काय डिफरन्स आहे? फक्त x च्या जागी h आहे आणि h च्या जागी x आहे. काही डिफरन्स नाही. सो मेन हे दोनच फॉर्म्युले आहेत. आता बघा, इन पॉवर ऑफ x. सो f ऑफ x प्लस h इज इक्वल टू f ऑफ h प्लस x f डॅश h प्लस x स्क्वेअर अपॉन 2 फॅक्टोरियल f डबल डॅश h प्लस x क्यूब अपॉन 3 फॅक्टोरियल f ट्रिपल डॅश h प्लस x रेस टू 4 अपॉन 4 फॅक्टोरियल f रेस टू 4 डॅश h प्लस प्लस प्लस. बघा, सेम आहे. इथे काय पॉवर कुणाची घ्यायची? x मायनस h. म्हणजे बघा, x मायनस h पॉवर 1, पॉवर 2, पॉवर 3 3 फॅक्टोरियल, पॉवर 4 4 फॅक्टोरियल, पॉवर 2 2 फॅक्टोरियल. फॉर्म्युला पाठ करायला हे सोपं आहे. 2 फॅक्टोरियल डबल डॅश, 3 फॅक्टोरियल ट्रिपल डॅश, 4 फॅक्टोरियल 4 डॅश, असं वाढतच जाईल. कळालं? आता पॉवर कुणाची घ्यायची? x मायनस h ची नाही, x ची. सो बघा, पॉवर 1 1 डॅश 1 फॅक्टोरियल, 1 फॅक्टोरियल लिहत नाही. पॉवर x ची बघा, पॉवर ऑफ x म्हणजे x ची पॉवर 2 2 फॅक्टोरियल डबल डॅश h, पॉवर 3 3 फॅक्टोरियल ट्रिपल डॅश h, पॉवर 4 4 फॅक्टोरियल 4 डॅश h. कळालं? सो एकदम सोपं आहे. चला सुरू करूया. फॉर्म्युले क्लिअर झाले. आता या तिन्ही केसवरचे इम्पॉर्टंट आपण एक एक गणित मी सॉल्व्ह करून दाखवतो, म्हणजे तुम्हाला आयडिया क्लिअर होईल. एकदा प्रत्येक टाईपवरचे गणित समजले की याच पद्धतीने होमवर्कचे गणित करा. कुठलंही कॉलेज असो, युनिव्हर्सिटी असो, मी सांगितली प्रोसेस फॉलो करा. कुठलंही गणित आलं तसंच सोडवायचं. शुअर शॉर्ट तुमचे मार्क कन्फर्म. चला, सो पहिल्या केसवरचं गणित इन पॉवर ऑफ x मायनस h युझिंग टेलर्स थेरम x पान 2x क्यूब प्लस 7x स्क्वेअर प्लस x मायनस 6 इन पॉवर ऑफ x मायनस 2. आता बघा, केसमध्ये काय फरक आहे? पहिल्या केसचं गणित कसं ओळखायचं? गणितामध्ये बघा, तुम्हाला x दिलेले असेल आणि पॉवर मध्ये x मायनस h किंवा x प्लस h हा फॉर्मॅट असेल. इथे प्लस असेल किंवा मायनस असेल, इकडे ब्रॅकेट असेल आणि इथे x असेल. आता इन पॉवर ऑफ x मध्ये कसं असतं बघा, इकडे ब्रॅकेट असतं आणि पॉवर मध्ये x असतो, उलट. कळालं? पुन्हा समजून घ्या. बघा, पॉवर ऑफ x मायनस h याच्यामध्ये इकडे x असतो आणि इकडे ब्रॅकेट असतो, आणि पॉवर ऑफ x मध्ये इकडे ब्रॅकेट असतो आणि इकडे x असतो. कळालं? आणि बाकी मग शेवटचं जे आहे, इकडे ट्रिग्नोमेट्री म्हणजे साइन आला, कॉस आला, लॉग आला, नंबर आले, काही आलं ते डायरेक्ट वेगळंच आहे, त्याची काही अडचण नाही. सो हा केस कशी ओळखायची हे समजून घेतलं तुम्ही. आता सॉल्व्ह करूया. बघा, आता पॉवर ऑफ x मायनस h म्हणजे आपल्याला पहिलं गणित या फॉर्म्युल्याने सोडवायचं. कसं सोडवायचं? 3 स्टेप मध्ये. कुठलंही गणित आलं 3 स्टेप मध्ये करायचं. पहिल्या स्टेप मध्ये h काढायचा, दुसऱ्या स्टेप मध्ये आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचे आणि तिसऱ्या स्टेप मध्ये फॉर्म्युला वापरायचा. काय सांगितलं मी? पहिल्या स्टेप मध्ये h काढायचा, दुसऱ्या स्टेप मध्ये डेरिव्हेटिव्ह काढायचे, तिसऱ्या स्टेप मध्ये फॉर्म्युला वापरायचा. फॉर्म्युले दोनच आहे, ते कुठलं वापरायचं ते ठरवायचं. क्लिअर? चला, 3 स्टेप मध्ये कुठलंही गणित आलं असं सोडवायचं. सो फर्स्ट स्टेप 1, पहिल्यांदा आपण ओळखलं x मायनस 2 आणि इथे x आहे म्हणजे पॉवर ऑफ x मायनस h चं गणित आहे. याला याच्यासोबत कम्पेअर करायचं. x मायनस h इज इक्वल टू x मायनस 2. सो बघा, x x कट, मायनस h इज इक्वल टू मायनस 2, मायनस मायनस कट, h किती आला आपला? प्लस 2. कळालं हे सगळ्यांना? आता समजा काही मुलांना वाटेल सर इथे प्लस 2 असतं, तर बघा, x मायनस h इज इक्वल टू x प्लस 2 असं असतं. x x कट, मायनस h इज इक्वल टू प्लस 2. हा मायनस तिकडे पाठवा, आपल्याला h पाहिजे ना, प्लस तिकडे गेला, मायनस झाला, h किती आला असता? मायनस 2. कळालं? मायनस असताना प्लस, प्लस असताना मायनस. क्लिअर? आता कन्फ्युजन नाही. चला, एकदम सोप्या पद्धतीने शिकायचं आपल्याला. स्कोरिंग करायचं. मॅथमॅटिक्स एकदम सोपं आहे, घाबरायचं नाही. स्टेप 2, या दिलेल्या इक्वेशनला f ऑफ x मानायचं. f ऑफ x इज इक्वल टू 2x क्यूब प्लस 7x स्क्वेअर
प्लस एक्स मायनस 6 2x³ प्लस 7x² प्लस x मायनस 6 याच्यात आता एक्सच्या जागी काय टाकायची एचची व्हॅल्यू, एचची व्हॅल्यू किती 2 सगळ्या एक्सच्या जागी एच टाकायचं, एच म्हणजे 2 टाकायचं. सो एफ ऑफ 2 इज इक्वल टू 2 चा क्यूब प्लस 7 2 स्क्वेअर प्लस 2 मायनस 6 हे कॅल्सिव्ह टाका आणि सॉल्व्ह करा. जस्ट कॅल्सिव्ह पुटअप करायचं. किती येईल 2 चा क्यूब प्लस 7 2 चा स्क्वेअर प्लस 2 मायनस 6. सो दिस बिकम 40. किती आलं हे 40. याच पद्धतीने आता याचे डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स, एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स याचा किती होईल एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला एन एक्स रेस टू एन मायनस 1 या रूल नुसार एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 वापरायचे फॉर्म्युले बघा. पॉवर 3 पुढे येईल, खाली 2 आहे 3 2 6 6 एक्स पॉवर पुढे आली 1 ने कमी होईल 2 प्लस ही पुढे येईल 7 2 14 एक्स 1 लिहत नाही प्लस एक्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 6 त्याला एक्स वाय झेड ने म्हणजे कॉन्स्टंट त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. कळालं. डेरिव्हेटिव्ह मध्ये काही अडचण असेल, डेरिव्हेटिव्ह येत नसतील, बेसिक डेरिव्हेटिव्हचे मी व्हिडिओ दिले आहे 2 स्टार्टिंगलाच, ते बघून घ्या. डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन क्लिअर होऊन जाईल, कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. ते व्हिडिओ जरूर बघा. आता पुन्हा एक्स जागी एच टाका, एच किती 2 सगळीकडे सेम करायचं. एफ डॅश 2 6 2 चा स्क्वेअर 14 इंटू 2 प्लस 1. चला हे किती झालं 4 4 24 अधिक 14 2 28 अधिक 1 किती आलं 53. नेक्स्ट एफ डबल डॅश एक्स 6 2 12 12x प्लस 14 x झाला 1 1 लिहायची गरज नाही 1 चा 0 0 सोडून द्या. एफ डबल डॅश पुन्हा आलेल्या व्हॅल्यू मध्ये एच टाकत जायचा. सगळ्या ठिकाणी जेवढे डेरिव्हेटिव्ह काढू कधीपर्यंत डेरिव्हेटिव्ह काढायचे डेरिव्हेटिव्ह 0 होईपर्यंत करायचं. सगळ्या ठिकाणी एक्सच्या जागी एच ची व्हॅल्यू टाकायची सगळ्या एक्सला. इथे टाका 2 इथे 2 टाका 12 इंटू 2 प्लस 14 12 2 24 24 अधिक 14 38. नेक्स्ट एफ ट्रिपल डॅश एक्स 12 x चा 1 14 चा 0 सो एफ ट्रिपल डॅश 2 बघा इकडे 2 टाकला पण इकडे काहीच नाही, इकडे टाकू नाही शकत 12 ॲज इट इज. एक्स असेल तर टाकणार ना, पण नसेल तर कुठून टाकणार. सॉरी किती तो 12. पुढे आता चौथा डेरिव्हेटिव्ह एफ 4 डॅश एक्स 12 कॉन्स्टंट त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 इथे एच ची व्हॅल्यू 2 टाका 0 ला 0च येईल. एफ डॅश 2 इज इक्वल एफ 4 डॅश 2 इज इक्वल 0. कळालं. सो कधीपर्यंत डेरिव्हेटिव्ह काढायचे डेरिव्हेटिव्ह 0 येईपर्यंत डेरिव्हेटिव्ह काढायचे 0 येणारच पहिल्या 2 केसमध्ये. आता स्टेप 3 पहिल्या स्टेप मध्ये काय केलं बघा दिलेल्याला कम्पेअर करायचं एच काढायचं. दुसऱ्या स्टेप मध्ये फंक्शनला एफ ऑफ एक्स मानायचं एच ची किंमत टाकत जायची डेरिव्हेटिव्ह 0 येईपर्यंत करायचं. आता काय एक्स मायनस एच म्हणजे पहिला फॉर्म्युला एक्स मायनस एच चा हा फॉर्म्युला वापरायचा किमती टाकायच्या. हे कुठे वापरला आपण एच काढताना हा फॉर्म्युला आता वापरायचा सोडवायचं. बघा फॉर्म्युला काय एफ ऑफ एक्स इज इक्वल टू फॉर्म्युला कळाला कुठला कुठे घ्यायचा लगेच समजतं ते एक्स मायनस एच आहे. सो तोच फॉर्म्युला एफ ऑफ एच प्लस एक्स मायनस एच एफ डॅश एच प्लस बघा फॉर्म्युला पाठ करायला पण सोपा आहे. इथे पॉवर 1 पहिला डॅश आता पॉवर 2 खाली 2 फॅक्टोरियल डबल डॅश आहे का. पुढे वाढवायचं आता पॉवर किती येईल 3 एक्स मायनस एच होल क्यूब 3 फॅक्टोरियल. एकदम फटाफट फटाफट मॅथ शिकत जायचंय. मॅथ्स मध्ये घाबरायचंच नाही, मी एकदम सोप्या पद्धतीने शिकवत असतो. या स्टेप फॉलो करायच्या. एक्स मायनस एच रेस टू 4 फॅक्टोरियल एफ 4 डॅश एच आला प्लस 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 झालं. आता फक्त व्हॅल्यू टाकूया. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एच म्हणजे ही किंमत किती 40 प्लस एक्स मायनस एच एच किती बघा 2 एफ डॅश एच ही 53 प्लस एक्स मायनस 2 होल स्क्वेअर अपॉन 2 फॅक्टोरियल किती 2 एफ डबल डॅश 38. आता फॅक्टोरियल कसा काढला ते तुम्हाला मी कॅल्सीवर लगेच दाखवतो. फॅक्टोरियल कसे काढायचे बघून घ्या मुलांनो. कॅल्सीचे फॅक्टोरियल कसे काढायचे मी दोन्ही कॅल्सी तुम्हाला दाखवतो. पहिल्यांदा FX991 ES प्लस मध्ये आणि नंतर FX991 MS मध्ये. दोन्ही कॅल्सी मध्ये मी तुम्हाला सगळ्या ट्रिक्स इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स आणि मॅथमॅटिक्सच्या सगळ्या ट्रिक्स शिकवणार आहे. सो चला पहिल्यांदा आपण ES प्लस वर बघूया की फॅक्टोरियल कसं काढायचं. समजा 1 फॅक्टोरियल 1 नंतर 1 प्रेस केला शिफ्ट आणि हे एक्स इनवर्स वाला बटन दाबा इक्वल टू करा आला बघा 1. समजा 2 फॅक्टोरियल काढायचं 2
शिफ्ट एक्स इनवर्स 2 फॅक्टोरियल, समजा 3 फॅक्टोरियल 3 शिफ्ट एक्स इनवर्स इक्वल टू करा 6, 5 फॅक्टोरियल 5 शिफ्ट एक्स इनवर्स 120. कळालं ह्या पद्धतीने. आता एम एस मध्ये बघूया. बघा एम एस मध्ये पण सेम, कॅल्सी ऑन करा. समजा 2 फॅक्टोरियल काढायचं 2 शिफ्ट एक्स इनवर्स सेम बटन इक्वल टू करा. बघा 2, समजा 3 फॅक्टोरियल 3 शिफ्ट एक्स इनवर्स, बघा 6, समजा 4 फॅक्टोरियल 4 शिफ्ट एक्स इनवर्स 4 फॅक्टोरियल 24. कळालं ह्या पद्धतीने फॅक्टोरियल तुम्ही काढू शकता. सो मुलांनो फॅक्टोरियल कसं काढायचं तुम्हाला कळालं. आता बघा 2 फॅक्टोरियल 2 आला, पुढे x मायनस एच आय 2 होल क्यूब 3 फॅक्टोरियल आपण काढला तो 6, एफ ट्रिपल डॅश किती आपला 12 प्लस x मायनस एच आय 2 रेस टू 4 4 फॅक्टोरियल आपण काढला 24, 4 डेरिव्हेटिव्ह किती 0. चला सिम्प्लिफाय करूया. 0 ने मल्टिप्लाय केलं होल टर्म 0, 6 1 6 6 2 12 बे 1 बे 19 2 38. किती आलं आपलं फायनल आन्सर. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू हे आलं 40 प्लस कॉन्स्टंट आधी लिहा 53 एक्स मायनस 2 प्लस 19 एक्स मायनस 2 होल स्क्वेअर प्लस 2 एक्स मायनस 2 चा क्यूब हे 0 झालं. सो दिस इज युअर फायनल आन्सर. बघा टेलर्स थेरम किती सोपा आहे. एवढ्या सोप्या पद्धतीने टेलर्स थेरम समजून घ्यायचा. पुन्हा लक्ष द्या, टेलर्स थेरम मध्ये गणित असलं की पहिल्यांदा गणित ओळखायचं. इथे एक्स दिलाय आणि इथे ब्रॅकेट दिलाय म्हणजे पॉवर ऑफ एक्स मायनस एचचं गणित आहे. एच काढून घेतला, दिलेल्याला एफ ऑफ एक्स मानायचं, त्याचे डेरिव्हेटिव्ह काढायचे, सगळ्या एक्सच्या ठिकाणी एच ची व्हॅल्यू टाकायची, व्हॅल्यूज येतील. आपला एक्स मायनस एचचा फॉर्म्युला किमती टाका, सॉल्व्ह करा. ओव्हर. कळाले पहिली केस क्लिअर. एकदम सोपं आहे मॅथमॅटिक्स, घाबरायचं नाही, सोप्या पद्धतीने आपण शिकणार आहोत. सो राईट नाऊ आपण पहिली केस कव्हर केली. आता पॉवर ऑफ एक्स सेकंड केस बघूया. बघा पॉवर ऑफ एक्स काय गणित मध्ये फरक आहे बघा. इकडे एक्स आणि इकडे ब्रॅकेट, आता उलट इकडे ब्रॅकेट आणि इकडे एक्स आलं. यस. चला सेम प्रोसेस लगेच कळालं. इकडे ब्रॅकेट आणि तिकडे एक्स आहे म्हणजे फॉर्म्युला नंबर सेकंड पॉवर ऑफ एक्स लगेच स्टार्ट करायचं. बघा स्टेप 1 पहिल्यांदा हा आता एक्स प्लस एच घ्यायचा इज इक्वल टू एक्स मायनस 2. आता हे का केलं समजून घ्या, पुन्हा कन्फ्यूज करशा. एक्स प्लस एच इज इक्वल टू एक्स मायनस 2. बघा ही ब्रॅकेट मधली व्हॅल्यू घ्यायची कारण तिकडे ब्रॅकेट नाही ना, मगाशी त्या साईडला ब्रॅकेट होता, इकडची व्हॅल्यू एक्स मायनस 2. एक्स एक्स कट, एच इज इक्वल टू मायनस 2. एच किती आला आपला मायनस 2. आणि समजा हे असं असतं एक्स प्लस एच इज इक्वल टू, समजा तिथे एक्स प्लस 2 असतं, इथे एक्स प्लस 2 असतं, तर एक्स एक्स कट एच किती आला असता प्लस 2. ओके. आता हाच का घेतला मी फॉर्म्युला. बघा इकडे आपण कशाने कम्पेअर केलं, एक्स मायनस एच ने. इकडे कशाने कम्पेअर करतोय, एक्स प्लस एच ने. लक्षात ठेवा जेव्हा कधी पॉवर ऑफ एक्स मायनस एचचं गणित असेल तेव्हा एक्स मायनस एच ने कम्पेअर करायचं, आणि जेव्हा पॉवर ऑफ एक्सचं गणित असेल तेव्हा एक्स प्लस एच ने कम्पेअर करायचं, एक्स प्लस एच ने. हे बघा इकडे फॉर्म्युल्यामध्ये ऑलरेडी लिहिलेलं आपण. पॉवर ऑफ एक्स मायनस एच ला एक्स मायनस एच सोबत कम्पेअर करून एच काढायचा, आणि या दोन्ही म्हणजे हा वापरतच नाही आपण, हा एकच फॉर्म्युला आहे. या सेकंडला पॉवर ऑफ एक्स ला एक्स प्लस एच सोबत कम्पेअर करायचं, एक्स प्लस एच सोबत मग एच काढायचं. बघा इथे मायनस आहे इथे प्लस आहे, कळालं. बाकी फॉर्म्युला सेम आहे, फक्त एक्स मायनस एच च्या ऐवजी एक्स आहे, एक्स मायनस एच च्या ऐवजी एक्स आहे, एक्स मायनस एच च्या ऐवजी एक्स आहे. बाकी सेम फॉर्म्युला म्हणजे सेम प्रोसेस. ओके कन्सेप्ट क्लिअर. इकडे एक्स मायनस एच घ्यायचा तर इकडे एक्स प्लस एच घ्यायचा. पहिली स्टेप झाली, पहिली स्टेप. दुसऱ्या स्टेप मध्ये एफ ऑफ एक्स, तिसऱ्या स्टेप मध्ये फॉर्म्युला सेम. बघा सेम जायचं, घाबरायचंच नाही, एकदम सोपं आहे, स्कोरिंगच करायचं. स्टेप 2 एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, आता हे जे आहे ना हे ब्रॅकेटला डायरेक्ट एक्स मानायचा, डायरेक्ट एक्स मानायचा. म्हणजे काय येईल ते एक्स रेस टू 4 मायनस 3 एक्स क्यूब. बघा एक्स रेस टू 4 मायनस 3 एक्स क्यूब प्लस 4x स्क्वेअर प्लस 5. कळालं तुम्हाला पूर्ण इक्वेशन. या ब्रॅकेटला डायरेक्ट एक्स मानायचं, एक्स रेस टू 4 मायनस 3 एक्स क्यूब प्लस 4x स्क्वेअर प्लस 5. एच ची व्हॅल्यू काय मायनस 2 इथे टाकून द्यायची, सगळ्या एक्सच्या जागी मायनस 2 टाका. एफ ऑफ मायनस 2 इज इक्वल टू मायनस 2 रेस टू 4 मायनस 3 मायनस 2 चा क्यूब प्लस 4 मायनस 2 चा स्क्वेअर प्लस 5. चला फटाफट कॅल्क्युलेट टाका. मायनस 2 रेस टू 4 मायनस 3 मायनस 2 चा क्यूब
प्लस 4 मायनस 2 चा स्क्वेअर प्लस 5 हे झालं 61. यस, आता याचा डेरिव्हेटिव्ह सेम प्रोसेस एफ डॅश एक्स. चला काय डेरिव्हेटिव्हचा 4x क्यूब मायनस 3 त्रिक 9 9x स्क्वेअर प्लस 8x 5 चा 0. पुन्हा x जागी यश, सगळीकडे सेम प्रोसेस मगाशी केलं तसंच, काही जास्त विचार करायचं नाही. एफ डॅश मायनस 2 इज इक्वल टू 4 मायनस 2 क्यूब मायनस 9 मायनस 2 स्क्वेअर 8 इंटू मायनस 2 is equal to 4 minus 2 cube minus 9 into minus 2 चा square minus 16 minus 84. हॅलो, नेक्स्ट f डबल डॅश x 4 त्रिक 12 12x स्क्वेअर मायनस 9 2 18 18x 8x x चा 1 म्हणजे 8. सो f डबल डॅश मायनस 2 is equal to 12 minus 2 चा square minus 18 into minus 2 plus 8. 12 minus 2 square minus 18 into minus 2 plus 8 minus 2 त्याला 92. चला नेक्स्ट एफ ट्रिपल डॅश एक्स कधीपर्यंत करायचं 0 पर्यंत. 12 2 24 24x मायनस 18x 1 18 0. सो एफ ट्रिपल डॅश मायनस 2 सेमच प्रोसेस आहे बघा. 24 इंटू मायनस 2 मायनस 18 24 इंटू मायनस 2 मायनस 18 सो मायनस 66. एफ 4 dash x 24x 24x 1 18 0. सो f 4 dash minus 2 इथे काय राहिला फक्त इकडे टाकू नाही शकत. सो 24 इकडे टाकला मायनस 2. आता फिफ्थ डेरिव्हेटिव्ह 24 चा 0. सो f फिफ्थ मायनस 2 24 चा काय आला आपला 0. क्लिअर. आता फॉर्म्युला घ्यायचा. सो मुलांना आपलं डेरिव्हेटिव्ह 0 येईपर्यंत आपण सगळं सॉल्व्ह केलं. आता आपलं गणित कुठलं आहे पॉवर ऑफ एक्स. सो चला पॉवर ऑफ एक्स चा फॉर्म्युला आता वापरायचा. स्टेप 3 बघा. पॉवर ऑफ एक्स चा हा फॉर्म्युला करेक्ट आणि व्हॅल्यू टाकाय सॉल्व्ह करायचं. पहिलं गणित बघा. पहिल्यांदा एच काढला, डेरिव्हेटिव्ह काढले 0 येईपर्यंत. पॉवर ऑफ एक्स मायनस एच चा फॉर्म्युला किती टाकले सोडवलं. तसंच दुसरं गणित. स्टेप 3 एफ ऑफ एक्स प्लस एच इज इक्वल टू. चला काय फॉर्म्युला आपला एफ ऑफ एच प्लस एक्स ची पॉवर 1 एफ डॅश एच पुढे x ची पॉवर 2 2 फॅक्टोरियल f डबल डॅश h प्लस x ची पॉवर 3 3 फॅक्टोरियल f ट्रिपल डॅश h. आणि हा मला हे सांगायचं राहिले कुठपर्यंत वाढवायचं असतं. इथे जिथपर्यंत दिले तिथपर्यंत. इथे 5 आहे ना, आता 5 पर्यंत. मागच्या गणितामध्ये 4 होतं म्हणून आपण 4 पर्यंत गेलो. कळलं. हे डेरिव्हेटिव्ह 0 जिथपर्यंत येतो तिथपर्यंत घ्यायचं. प्लस x रेज टू 4 4 फॅक्टोरियल f 4 डॅश h प्लस x रेज टू 5 5 फॅक्टोरियल f फिफ्थ डॅश h. आलं. चला किमती टाकायच्या. f ऑफ x प्लस h. h किती आपला -2. सो हा प्लस आणि हा मायनस झाला -2. सो f ऑफ x -2 इज इक्वल टू. इकडे -2 टाकायची गरज नाही कारण f ऑफ -2 डायरेक्ट आहे आपल्याकडे किती 61. डायरेक्ट टाका म्हणजे एक स्टेप कमी होईल. x तसाच f डॅश -84 बघा प्लस एक्स स्क्वेअर 2 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल कसं काढायचं आता शिकलो कॅल्सिट्रिकवर 92. खूप साऱ्या कॅल्सिट्रिक मी शिकवत असतो. पूर्ण मॅथमॅटिक्स कॅल्सीवरच शिकवत असतो. सो डिटेल व्हिडिओ लेक्चर आणि डिटेल माझे हँड रिटन नोट्स वगैरे तो कोर्स बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण याच्यामध्ये मी जवळजवळ 20 ते 25 गणितं मी सॉल्व्ह केलेले आहेत आणि व्हिडिओ लेक्चर मध्ये पण नंबर ऑफ गणितं सॉल्व्ह करून दिले. ते पूर्ण कोर्स तो बघा डिटेलवाला. त्यात तुम्हाला मजा येईल. डायरेक्ट तुम्ही टॉप करशाल. कारण मी दिलं त्याच्या बाहेर काहीच येत नाही. कुठलंही कॉलेज युनिव्हर्सिटी असो याच्यात जे शिकवतो हेच करा आणि डिटेल शिकायचं डिटेल कोर्स मधलं करा. हेच करा. वेगळं पुस्तक वगैरे काहीच घेऊ नका. कुणाच्या नोट्स नाही काही नाही काहीच नाही. मी दिलं तेवढंच करा. त्याच्या बाहेर काहीच येत नाही. टेलर्स थेरम म्हटला मी सांगितलं तेच येणार. आउट ऑफ मार्क फिक्स. बघा एक्स क्यूब अपॉन 3 फॅक्टोरियल 6 एफ ट्रिपल डॅश -66 प्लस x4 अपॉन 24 x4 डॅश 24 प्लस x5 अपॉन 120
हा 0. चला सॉल्व करा. 0 ने मल्टिप्लाय केलं 0, 24 24 कट, 6 11 सक 66 मायनस तसाच 9 25 दुने 9 46 दुने 92. सो आन्सर आलं बघा फायनल. f of x minus 2 is equal to 61. हे मायनस प्लस मायनस 84x कॉन्स्टंट आधी लिहा, प्लस 46x स्क्वेअर, 46x स्क्वेअर हे मायनस 11x क्यूब प्लस x raised to 4 हे बाकीचं 0. सो दिस इज युअर फायनल आन्सर. बघा किती सोपं आहे. बस कुठलंही गणित आलं ह्या केसवरच असंच सोडवायचं. काय केलं बघा, दिलेल्याला x प्लस एच सोबत कम्पेअर करायचं, कारण हे एक्स पॉवर ऑफ एक्सचं गणित आहे. पॉवर ऑफ एक्स एच काढला, दिलेल्याला याला पूर्ण एक्स मानायचं, हा होईल x रेज टू 4 मायनस 3x क्यूब प्लस 4x स्क्वेअर प्लस 5. त्याचे डेरिव्हेटिव्ह काढले 0 येईपर्यंत. नंतर पॉवर ऑफ एक्सचा फॉर्म्युला पॉवर ऑफ एक्सचा वापरला आपण, हा फॉर्म्युला त्यात किमती टाकल्या, बस सॉल्व्ह केला, आन्सर आलं. दिस इज आवर फायनल आन्सर. मुलांनो केस बी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने समजले असेल. केस ए आणि केस बी काही फरक नाही, सेम आहे. 3 स्टेप. एच काढायचा, डेरिव्हेटिव्ह काढायचा, फॉर्म्युला वापरायचा. एच काढा, डेरिव्हेटिव्ह काढा, फॉर्म्युला वापरा. सेम केस सी मध्ये पण सेम. ट्रिग्नोमेट्री आलं, लॉग आलं, नंबर आलं, सेम. एच काढायचा, डेरिव्हेटिव्ह काढायचा, फॉर्म्युला वापरायचा. कसं नाही समजत, सुरू करू. चला आता पहिल्यांदा ट्रिग्नोमेट्री जी आली ती चेक करायची कुठल्या केसवर आहे, कारण फॉर्म्युले ते हे दोनच आहे ना, याच्यावर आहे की याच्यावर आहे. सो ट्रिग्नोमेट्रिक मध्ये बघा चेक करा, इथे लगेच समजेल तुम्हाला. इथे काय एक्स मायनस पाय बाय 2, एक्स मायनस पाय बाय 2 असं आलंय ना, ब्रॅकेट आलं. जेव्हा क्वेश्चन मध्ये ह्या साईडला ब्रॅकेट येतो, आपण बघितलं इकडे ब्रॅकेट आला म्हणजे पॉवर ऑफ एक्स मायनस एचचं गणित एक्स मायनस एच सोबत कम्पेअर करतो आणि सोडवतो. सेम इथे पण बघा ब्रॅकेट आलाय म्हणजे याला कोणाशी कम्पेअर करणार, एक्स मायनस एच सोबत. म्हणजे कुठल्या फॉर्म्युल्याने गणित सॉल्व्ह होणार, एक्स मायनस एचच्या या फॉर्म्युला, एक्स मायनस एचच्याच फॉर्म्युल्याने सॉल्व्ह होईल. आणि जर तिथे प्लस असता तर मग याने पॉवर ऑफ एक्स ने सोडवलं असतं, या सेकंड फॉर्म्युल्याने. प्लस असता तर याने मायनस आहे म्हणून याने. बघा हे बघा मायनस आहे तर पहिला फॉर्म्युला, इथे जर प्लस आला असता प्लस तर एक्स प्लस एच पॉवर ऑफ एक्स ने, पॉवर ऑफ एक्स फॉर्म्युला 2 तो वापरला असता. कळालं? यस. कारण ट्रिग्नोमेट्री, लॉगॅरिथमिक, नंबर यांच्यात कळत नाही कुठला फॉर्म्युला वापरायचा, ते कशावरून ठरवायचं, या दिलेल्या याच्यावरनं. प्लस आला तर फॉर्म्युला सेकंड, मायनस आला तर फॉर्म्युला फर्स्ट. बाकी इकडे लगेच कळून जातं. हे इकडे ब्रॅकेट आलं, इकडे एक्स आलाय म्हणजे पॉवर ऑफ एक्स फॉर्म्युला सेकंड, आणि इकडे एक्स आला, इकडे ब्रॅकेट आला म्हणजे फॉर्म्युला फर्स्ट, पॉवर ऑफ एक्स मायनस एच. कळालं? प्रश्न समजला पाहिजे, फॉर्म्युला समजला पाहिजे, बाकी सोडवणं एकदम सोपं आहे. बघा नेक्स्ट. सो चला पहिली स्टेप सेम करायचं, सगळं सेम. स्टेप 1, एक्स मायनस एच इज इक्वल टू एक्स मायनस पाय बाय 2. एक्स एक्स कट मायनस एक्स एक्स कट मायनस मायनस कट, एच किती आला आपला पाय बाय 2. चला एच तर झाला. पुढे आता एफ ऑफ एक्स घ्यायचा. स्टेप 2, एफ ऑफ एक्स म्हणजे साइन एक्स, बरोबर. त्याचा आता एक्सची किंमत, एक्सचा काय टाकायचा, एच, जे मागे केलं तेच. एक्स एच किती पाय बाय 2. सो एफ ऑफ पाय बाय 2, सो साइन पाय बाय 2, साइन पाय बाय 2 तो होतो 1. हे व्हॅल्यू लक्षात ठेवा, हे व्हॅल्यू पाठच करून टाका. साइन पाय बाय 2 इज ऑलवेज 1, कॉस पाय बाय 2 इज ऑलवेज 0. हे व्हॅल्यू लक्षातच ठेवा म्हणजे गणित सोडवता येईल. ओके चला. आता तेच एफ ऑफ एक्स नंतर काय करतो, एफ डॅश एक्स साइन एक्स आला, कॉस एक्स, इकडे एफ डॅश पाय बाय 2, एफ एक्स साठी पाय बाय 2 टाका, एच टाका, एच म्हणजे पाय बाय 2, कॉस पाय बाय 2, कॉस पाय बाय 2 काय आपला 0. पुन्हा एफ डबल डॅश एक्स चालू द्या, कॉस एक्सचा मायनस साइन एक्स, एफ डबल डॅश पाय बाय 2, सो मायनस मायनस साइन एक्स, एक्स म्हणजे पाय बाय 2, सो मायनस पाय बाय 2 चा काय तो साइन पाय बाय 2 1. नेक्स्ट एफ ट्रिपल डॅश एक्स मायनस साइन एक्स आला, कॉस एक्स, पुन्हा इथे एच टाका, एफ ट्रिपल डॅश पाय बाय 2 इज इक्वल टू मायनस कॉस एक्स, एक्स म्हणजे पाय बाय 2, सो मायनस कॉस पाय बाय 2 काय तो 0, 0 ला साइन नसतं म्हणजे 0. आता बघा इथे आपल्याला दिलेलं होतं
इथे आपण कधी पहिल्या दोन केसमध्ये 0 पर्यंत डेरिव्हेटिव्ह काढतो, 0 पर्यंत बरोबर. पण थर्ड केसमध्ये 0 येत नाही, मग किती डेरिव्हेटिव्ह काढायचे? 3 किंवा 4 पर्यंत. सो आपण 3 पर्यंत काढलाय. ओके, 3 किंवा 4, जास्त काढायची गरज नाही. झाला 3. चला फॉर्म्युला वापरणार. कुठला वापरणार? इथे x - 2 आहे, म्हणजे फॉर्म्युला आपला फर्स्ट f ऑफ x, x - h चा फॉर्म्युला f ऑफ h प्लस x - h f dash h प्लस x - h होल स्क्वेअर 2 फॅक्टोरियल f डबल डॅश h प्लस, आता इथे किती आहे? ट्रिपल डॅश आहे ना, मग 3 पर्यंतच घ्या. x - h होल क्यूब 3 फॅक्टोरियल f ट्रिपल डॅश h. झालं. व्हॅल्यूज टाकूया. चला, f ऑफ x इज इक्वल टू f ऑफ h. f ऑफ h पाय बाय टाकायची गरज नाही, डायरेक्ट f ऑफ h म्हणजे हे किती 1 प्लस x मायनस इथे h टाका, h किती पाय बाय 2. f डॅश ची किंमत काय? 0 प्लस x मायनस h आहे पाय बाय 2 त्याचा स्क्वेअर 2 फॅक्टोरियल. मगाशी शिकलो 2 कॅल्सीवर कसं काढायचं फॅक्टोरियल, ऑलरेडी मगाशी शिकवली, ट्रिक शिकवली. हे -1. कॅल्सीच्या खूप साऱ्या ट्रिक पुढे पुढे शिकणार आहे तुम्ही, घाबरू नका. तुम्हाला मॅथ्स म्हणजे मजा यायला लागेल. हे 6, हे आलं आपलं 0. सो काय 0 झालं? 0 ने मल्टिप्लाय केलं, टर्म 0 झाल्या. सो व्हॉट इज द फायनल आन्सर? सो f ऑफ x इज इक्वल टू 1 हे राहिलं हे राहिलं प्लस x मायनस पाय बाय 2 होल स्क्वेअर अपॉन 2. हे मायनस प्लस मायनस, इथे मायनस येईल. मायनस प्लस मायनस. सो दिस इज युअर फायनल आन्सर. झालं बघा. ट्रिग्नोमेट्रीचे पण गणित किती सोपे. कळालं? दिस युअर फायनल आन्सर. कळतंय? काय केलं बघा, सेम पहिल्यांदा चेक केलं, इथे कळालं x मायनस आलाय म्हणून x मायनस h चा फॉर्म्युला, प्लस आला असला तर सेकंड फॉर्म्युला बरोबर. h काढला, दिलेल्या f ऑफ x मानलं, डेरिव्हेटिव्ह काढले, हे व्हॅल्यू लक्षात ठेवल्या. ओके, या व्हॅल्यू कुठून आल्या? 10वीला तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीचा टेबल होता बघा, त्रिकोणमितीचा, साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक, इकडे 0 30 45 60 90 त्या टेबलवरनं हे आलेल्या व्हॅल्यू. बस x मायनस h चा फॉर्म्युला टाकला, व्हॅल्यू टाकले, सॉल्व्ह केला, आन्सर आला 1 मायनस x मायनस पाय बाय 2 होल स्क्वेअर अपॉन 2. कळालं तुम्हाला? या पद्धतीने एकदम सोप्या वेने मी तुम्हाला तिन्ही केसेस शिकवल्या. याच्या व्यतिरिक्त टेलर्स थेरम मध्ये काहीच येत नाही. काही प्रॉब्लेम आहे ते होमवर्कला करा. बघा, हे 3 गणित आहे, हे होमवर्क करा. मी इथे तुम्हाला तशी पीडीएफ पण तुम्हाला देणारच आहे. हा, हे तिन्ही पण गणित होमवर्क करून टाका. हे बघा, हे पॉवर ऑफ, इथे x आहे, इकडे ब्रॅकेट आहे, म्हणजे पॉवर ऑफ x मायनस h, इथे ब्रॅकेट आहे, इकडे x आहे, पॉवर ऑफ x, आणि हे ट्रिग्नोमेट्रीचं गणित. ओके, सेम पद्धतीने सोडवा. आन्सर पण मी दिले आहे, काही डाऊट आला मला विचारू शकता. बघा, हँड रिटन नोट्सचा जो मी डिटेल कोर्स आहे आपला, त्या डिटेल कोर्समध्ये मी हँड रिटन नोट्स मध्ये 25-30 गणित शिकवले आहेत. तसंच पूर्ण हे आता मी प्रत्येक याच्यावर तुम्हाला एक एक गणित शिकवले, असे 5-5 6-6 उदाहरणं मी सॉल्व्ह करून दिले डिटेलमध्ये. फुल कोर्स तुम्ही जर बघितला, इथून तुम्ही पासिंग तर आरामात होते, पण फुल कोर्स मध्ये तुम्ही डायरेक्ट टॉप करशाल, एवढी मी गॅरंटी देतो. सो माझे व्हिडिओ आवडत असेल, लेक्चर समजत असेल, शिकवलेलं समजत असेल, नक्की आपल्या फ्रेंड्सला सेंड करा, सजेस्ट करा, आणि मॅथमॅटिक्सचं टेन्शन कायमचं सोडा. आपण मराठीमध्ये एकदम स्कोरिंग मध्ये मॅथमॅटिक्स करू. इतके प्रॅक्टिस करा, जे मी शिकवलं हेच पेपरला येणार आहे. वेगळं काही करू नका, पुस्तकं घेऊ नका, युट्यूब बघू नका, काहीच नाही. कोणी काय दिलं टेलिग्रामला मटेरियल वगैरे काही घेऊ नका. जे मी दिलंय तेवढंच करा, जे डिटेल कोर्स मध्ये मी दिलेलं आहे तेवढंच करा, तेच पेपरला येतं. तू त्याच्यापेक्षा वेगळा कुठलाच प्रश्न कुठल्याच कॉलेजला युनिव्हर्सिटीला येत नाही. सगळ्या कॉलेज युनिव्हर्सिटीला मी शिकवलंय तेच येतं, जे टॉपिक्स मी शिकवले तेच परफेक्ट करा, तुम्ही गॅरंटेड स्कोरिंग करा. ओके, थँक्यू.